हॅलो मित्रांनो, आज आपण गोल सेटिंग जो की खूप महत्त्वाचा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटशी रिलेटेड जो टॉपिक आहे तो आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. गोल नेमकं कशाला म्हणतात? गोल इज युअर पर्पज टू डू समथिंग इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला करायचं आहे, जे काही तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, त्याला आपण गोल स्टेटमेंट म्हणू शकतो. व्हॉट डज अ गोल डू? तुम्हाला जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एखादं गोल जर तुमचं असेल तर मग नेमकं काय घडतं? तरच तर तुम्ही गोल सेटिंग शिकाल, नाही का? तुम्ही जर गोल सेटिंगबद्दल समजूनच नाही घेतलं तर तुमचा काय तोटा होऊ शकतो तेही तुमच्या लक्षात येईल. बघू आपण इथे. इट गिव्स डायरेक्शन टू यू अँड युअर लाईफ. तुम्ही जर एखादं गोल म्हणजे लक्ष्य निर्धारित केलं तर ते नक्कीच तुमच्या आयुष्याला एक दिशा देईल. यू बिकम फोकस्ड. जेव्हा तुम्ही एखादं लक्ष्य ठरवता तर ते तुमच्या आयुष्याला नक्की एक एक दिशा देतं आणि तुमचं त्याच्याने कॉन्सन्ट्रेशन वाढतं, कारण तुमची सगळी एनर्जी जी आहे ती एनर्जी तुम्ही ते लक्ष्य पूर्ण करण्यामागे लावतात. यू आर मोटिवेटेड इफ यू हॅव सेट गोल्स. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर गोल ठरवले तुमच्या आयुष्यामध्ये तर नक्कीच ते गोल तुम्हाला प्रेरणा देतात, तुम्हाला काही करण्यासाठी ते सदैव प्रेरित करतात जर काही गोल असतील तर. आणि आपण बघतो आज की अरे काही लोक नुसताच टाईमपास करत असतात, ते दिवस उजाडतो आणि केव्हा निघून जातो हे सुद्धा त्यांना काही माहीत पडत नाही. आज आपण बघतो ती सोशल मीडिया हा इतका विस्तारलेला आहे की या सोशल मीडियाच्या जगामध्ये लोकांचे स्वतःचे ध्येय बाजूला राहतात आणि ते नुसतंच स्क्रोल डाऊन करण्यात केव्हा दिवस निघून जातो हे सुद्धा लोकांना माहीत पडत नाही. तर त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपल्याला नेमकं येणाऱ्या दिवसांमध्ये काय करायचं आहे, आपल्या रुची कोणत्या आहे, इंटरेस्ट कोणत्या आहे, आपल्याला कोणत्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे याच्याशी रिलेटेड काही गोल्स आपण सेट करायला पाहिजे, हो की नाही? हाऊ शुड वन सेट अ गोल? मग आता आज आपण गोल सेटिंग शिकतो आहे, तर मग आता तुम्हाला जर माहिती नसेल की बाबा गोल नेमकं कसं सेट करायचं, तर त्याबद्दल मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आहे, त्या नक्की तुम्ही लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे? हाऊ शुड वन सेट अ गोल? तर तुम्ही आता एक डायरी घ्या, पेन घ्या आणि तुम्हाला येत्या वर्षामध्ये अशा नेमक्या कोणत्या 5 गोष्टी कंप्लीट करायच्या आहे त्या तुम्ही लिहून काढा. जसं की XYZ एखादा मुलगा आहे, त्याला वाटलं की अरे माझं वयाच्या मानाने खूप जास्त वजन आहे, तर त्याने ठरवलं की मी येत्या वर्षामध्ये 5 किलो वजन कमी करणार आहे, मला 5 किलो वजन कमी करायचे आहे येत्या वर्षात. हे झालं गोल स्टेटमेंट, ठीक आहे? मग आता असे जर स्टेटमेंट असतील, जसं की एखादा करिअर करतो आहे, एखादा प्रोफेशनल एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये लागलेला आहे आणि आता त्याने गोल स्टेटमेंट लिहिलं की येणाऱ्या वर्षामध्ये मी एक फ्लॅट विकत घेणार आहे, असं गोल स्टेटमेंट लिहिलं. आता आपण बघू की हे खरंच गोल स्टेटमेंट आहे का ते आपण चेक करू. म्हणून यूज स्मार्ट स्ट्रॅटेजी. तर पहिलं स्टेटमेंट होतं, त्या स्टुडंटने म्हटलं की मी येत्या वर्षामध्ये 5 किलो वजन कमी करणार आहे. तर ह्या स्मार्ट स्ट्रॅटेजीमध्ये बसतं का ते आपण चेक करू. स्मार्ट स्ट्रॅटेजीमध्ये जर बसत असेल तर ते एक चांगलं गोल स्टेटमेंट आहे, ते अकम्प्लिश होऊ शकतं. दुसरं जे स्टेटमेंट होतं की जो प्रोफेशनल आहे, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो आहे, त्याने गोल स्टेटमेंट लिहिलं की मला येत्या वर्षामध्ये एक फ्लॅट खरेदी करायचा आहे. मग हे पण आपण बघू की हे स्मार्ट गोल्समध्ये बसतं का, ठीक आहे? तर पहिलं जे होतं ते नक्कीच स्पेसिफिक आहे, ठीक आहे? त्याने म्हटलं आहे की बाबा मला येत्या वर्षामध्ये 5 किलो वजन कमी करायचं आहे, 5 kg. तर ते स्पेसिफिक झालं. परत ते मेजर पण करू शकतो तो, ठीक आहे? जशी जशी प्रोग्रेस होते आहे ते मेजर करू शकतो आणि अचिवेबल आहे. 5 kg म्हणजे एक अचिवेबल ते दिसून येतं आपल्याला. रिलेव्हंट, त्याच्या हेल्थशी रिलेटेड आहे ते, आणि टाईम बाउंड आहे, ठीक आहे? म्हणजे टाईम त्याने ठरवून दिलेला आहे येत्या वर्षात, 1 वर्षाचा टाईम, ठीक आहे? तसंच आता जे दुसरं स्टेटमेंट होतं त्याच्यामध्ये स्पेसिफिक नाही आहे, त्याने फक्त म्हटलं आहे की मला फ्लॅट खरेदी करायचे आहे. अरे बाबा, पण कोणता फ्लॅट, 1 BHK की 2 BHK, त्याची किंमत किती असणार आहे, कुठे असणार तो फ्लॅट, तर ते स्पेसिफिक नाही आहे. मेजरेबल पण नाही आहे. 1 BHK 2 BHK असं त्याच्या डोक्यात कधीच येणार नाही, तर ते मेजरेबल नाही. अचिवेबल आहे ती गोष्ट, फ्लॅट घ्यायचं आहे, अचिवेबल आहे, पण ते मेजरेबल स्पेसिफिक नसल्यामुळे गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये ती व्यक्ती असू शकते, ठीक आहे? रेलेव्हंटसुद्धा आहे, त्याची बेसिक नीड आहे ती, ठीक आहे? रेलेव्हंट क्रायटेरिया त्याला बसतो. टाईम बाउंड नाही आहे, ठीक आहे? फक्त येत्या वर्षात म्हटलेलं आहे त्याने,
ठीक आहे. पण तरी अजून त्याने जर विशिष्ट तारीख जर लिहून ठेवली तर अजून त्याला त्याच्याने मोटिवेशन येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा आपले स्वतःचे ध्येय निर्धारित करतो आणि स्मार्ट स्ट्रॅटेजीनुसार आपण ते लिहितो तेव्हा नक्कीच आपल्याला ते ध्येयापर्यंत पोहोचण्याला मदत होते. तर आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने स्मार्ट गोल स्ट्रॅटेजी शिकलेलो आहोत. येत्या दिवसामध्ये मी सॉर्ट ॲनालिसिसवर सुद्धा असाच एक छोटा व्हिडिओ घेऊन येणार आहे की ह्या व्हिडिओजने काय होईल, तुमच्या स्वतःवर तुम्हाला काम करायला एक ऊर्जा मिळेल. तुम्ही स्वतःवर काम करू शकता. ठीक आहे. तुम्ही सॉर्ट ॲनालिसिस म्हणजे स्वतःचं एक आत्मपरीक्षण तुम्ही करू शकता साध्या सोप्या पद्धतीने, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा तुम्ही दूर करू शकता. तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मी नक्की तुम्हाला तुमचे जे डाऊट्स असतील ते सॉल्व करायला मदत करेल. थँक्यू.